नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील साळुंखे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता पावसाचा सीझन संपलेला आहे आणि आता दिवाळीसुद्धा झालेली आहे। जसं की तुम्ही पाहू शकता, रान कसं पूर्ण आधी हिरवगार होतं, आता सर्व भातं काढल्यामुळे शेतं सगळी एकदम आता मोकळी झालीत। तर आम्ही पावसाळ्यात काही झाडं लावलेली, आंब्याची, जांभळीची वगैरे। तर पावसाळा जोपर्यंत चालू होता तोपर्यंत पाण्याचं काही टेन्शन नव्हतं, पण आता खरंच त्या झाडांना जपलं पाहिजे, कारण अजूनपर्यंत ती झाडं मस्त जगली आहेत। तर आता खरी त्या झाडांना पाण्याची गरज आहे, ऊन पण खूप पडायला लागलं आहे त्यामुळे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व रान फिरवतो आणि त्या झाडांना पाणीसुद्धा घालूया, चला। इकडे ओढा आहे, आता आपण येऊन पोचलो आहोत ओढ्याजवळ। या ओढ्याचं पाणी भरायचं या बादलीत आणि तिकडे झाडाला पाणी घालायचं। आपलं शेत पण बरोबर ओढ्याच्या बाजूलाच आहे। हा असा पूर्ण ओढा आहे। चला पाणी भरूया। इथे डबकं आहे, चांगलं स्वच्छ पाणी आहे, मस्त एकदम निखळ पाणी आहे। पावसाळा संपल्यानंतर जवळजवळ म्हणजे आणखीन 1-2 महिने पाणी राहतं। त्यानंतर मग झाडं जगवायची असतील तर वेगळं काहीतरी वॉटर मॅनेजमेंट करावं लागतं, पण तोपर्यंत या पाण्याची साथ असते। चला तेवढं तरी बरं आहे। या इकडे एक आम्ही झाड लावलं आहे जांभळीचं, या शेताच्या बांधाला। ती एक ऑलरेडी जांभूळ आहे, पण ती अशी नॉर्मल आहे। हे जे लावलं आहे ही कोकणातली जात आहे, भाडोली करून। त्याचं कुंपण आता सगळं खराब झालं आहे। हे बघा, ही अशी जांभूळ आहे आणि हे बघा, ही पानं खाल्ली आहेत किडीने। चला घालूया या झाडाला पाणी आता। हे कुंपण काढून टाकतो। तर अशा प्रकारे आता आपलं त्या झाडाला पाणी घालून झालेलं आहे। इथून पुढे आम्ही आणखीन काही 4 आंब्याची झाडं आणि 2 जांभळी लावलेल्या आहेत, त्या झाडांना पाणी घालायला चाललो आहोत। आता ह्या झाडाच्या बाजूला ओढा तरी होता, पण तिकडे आता आपल्याला पाणी थोडं पुढे जाऊन घ्यावं लागणार आहे। पुढे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे, तिकडे दाखवतो मी तिकडे गेल्यावर। तर तिकडे हापशी आहे, तिकडून पाणी घ्यावं लागेल आपल्याला। बघा इथे केवढं गवत आहे, तरी बरी मळलेली पायवाट आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही। नाही तर एक तर गवतात ना खाली काय दिसत नाही। हे बघा, आता शेतांमध्ये पूर्ण असा सुकसुकाट झालाय। आधी पाऊस वगैरे होता, भात बीत होती, तेव्हा कसं एकदम मस्त हिरवगार होतं। आता पूर्ण सुकसुकाट झालाय। या आंब्याचं झाड इकडे आम्ही खाली या झाडाखाली विश्रांती घेतो। मस्त स्पॉट आहे, हवा पण मस्त येते, थंड थंड, आणि मस्त एकदम निवांत वाटतं, शांत। इकडे हे खाली आमचं शेत आहे, तिकडे आपण 4 आंबे लावलेत आणि 2 जांभळी आहेत। हे बघा, हे लावले तिथे आंबे 1 2 3 4, आणि तिकडे हुंबराच्या बाजूला 2 जांभळी आहेत, त्या दिसणार नाहीत एवढ्या झाडीतनं। चला, ते तिकडे ग्रामदेवतेचं मंदिर आहे, तिकडून पाणी आणूया। हे बघा, हे जांभळीचं झाड आहे, बाजूला गवत बिवत एवढं वाढल्यामुळे ओळखूनच येत नाही कुठलं झाड आहे आणि कुठलं गवत आहे। तर ते जे दिसतंय ते आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे, आणि त्याच्या मागे बोर आहे। तिथून आता आपल्याला या कळशीमध्ये आणि बादलीमध्ये पाणी घ्यावं लागणार आहे। आता हे बघा, ही जी शेतं होती इकडे आधी भुईमुग होतं, ते आता काढलं आहे आणि आता पुन्हा कुळवले ती शेतं। आता इकडे गहू पेरते। हे बघा, हे आहे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर। या मंदिरापाशी आल्यावर मस्त एकदम शांत वाटतं। हे बघा, हे मंदिर आहे, या मंदिराच्या मागे असं जंगलामध्ये ती बोर आहे, तिकडे नळ पण आहे। त्या बोरला पाणी नाही मिळालं तर आपण त्या नळाचं पाणी घेऊ। हां, ही बघा, ही बोर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण दोन्ही भांड्यांमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत तिकडे झाडांना पाणी घालायला। आता इथून या पायवाटेवरून चालता तरी येतं आहे। आधी जेव्हा पाऊस वगैरे चालू होता तेव्हा एवढा चिखल होता इकडे पूर्ण घसरून पडायचो वगैरे। आता पूर्ण उन्हामुळे माती एकदम कडक झाली आहे।
पण पावसाच्या सीझनमध्ये मस्त दिसतं. रान एकदम हिरवंगार असतं, दोन्ही बाजूला झाडे असतात, त्याच्यामधनं पायवाट गेलेली असते. आता पावसाळ्यानंतर एकदम ओसाड पडलं आहे रान. अरे रे, पुन्हा या झाडीतनं जायचं आहे. बघा केवढं गवत आहे. तरी बरं थोडीशी मळलेली पायवाट आहे, नाहीतर अक्षरशः मुश्किल होतं या झाडांपर्यंत पोहोचणं. हे आमचंच वावर आहे ॲक्च्युली, पण खूप दिवसांपासून असं पडीकच आहे, म्हणून ते एवढं गवत बिवत वाढलं आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत आमच्या आंब्यांजवळ. इकडे ठेवूया. हे बघा, 1 2 3 4 4 आंब्यांची झाडं लावलेत आम्ही इथे. हे जे आहे हे हापूस आंब्याचं झाड आहे आणि हे आहे केसर आंब्याचं झाड. ही दोनसुद्धा केसर आंब्याचीच झाडं आहेत. हे बघा, हे सुद्धा केसर आंब्याचं आहे आणि हे सुद्धा केसर आंब्याचं आहे. मस्त वाढली आहेत झाडं, म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या फटाफट ग्रोथ दाखवतील. आम्ही आणलं तेव्हा झाडे बघा दिसत असेल तुम्हाला तर इथपर्यंत होतं, त्यानंतर आता आम्ही लावल्यापासून हे एवढं वाढलं आहे. मस्त. आपण केलेल्या मेहनतीचं फळ जेव्हा असं दिसायला लागतं ना, तेव्हा खूप बरं वाटतं. आणि अशी ही झाडं जगायला लागली, चांगल्या प्रकारे ग्रोथ दाखवायला लागली, तर अजून नवीन झाडं लावावीशी वाटतात. आत्ता खरी या झाडांना नीट जपण्याची गरज आहे. पावसाळा होता तोपर्यंत काय टेन्शन नव्हतं, पाणी मिळायचं सारखं. पण आता खरं तर यांना असल्या रखरखत्या उन्हात टाईम टू टाईम पाणी घातलं पाहिजे. या झाडांना तसं बघायला गेलं तर जास्त मेहनत पण नाही, काय सारखं सारखं पाणी घालावं नाही लागत यांना. आठवड्यातून 1 दिवस 5 लिटर पाणी घातलं तरी खूप आहे. आठवडाभर मग नंतर तुम्हाला त्याच्याकडे बघायची गरज नाही आहे. हे आहे इथे जांभळीचं झाड. आजूबाजूला बाकीची झाडी एवढी वाढली की झाड कुठलं आहे आणि गवत कुठलं आहे तेच कळत नाही. हे पूर्ण आता जरा साफ केलं पाहिजे, ते नंतर येऊन करू. तर अशा प्रकारे मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.